यावेळेला प्रियांनो आपण नहूमचं पुस्तक काढलेलं आहे आणि नहूमच्या पुस्तकामधून प्रियांनो जो भाग आपण प्रियांनो वाचलेला आहे तो पहिलाच भाग आहे आणि त्यामध्ये आपल्याला परमेश्वराचं सामर्थ्य प्रियांनो त्या ठिकाणी दिसून येत आहे। परमेश्वर किती सामर्थ्यवान आहे हे नहूमच्या या पुस्तकामधून परत एकदा दिसून येत आहे। देवाचं सामर्थ्य जे आहे जुन्या करारामध्ये प्रियांनो मोशेच्या वेळेला पण आपल्याला सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळाली की तो किती भयंकर असा परमेश्वर आहे की तो सूड घेणारा आणि दया करणारा देखील परमेश्वर आहे। आज ज्या वेळेला प्रियांनो आपण हा शास्त्रभाग पाहत आहोत त्यावेळेला मी एक छोटंसं शीर्षक घेतलेलं आहे आणि ते शीर्षक म्हणजे की सामर्थ्य, दया आणि नीतिमत्व याचं आव्हान मंडळीसमोर आहे। प्रियांनो, सामर्थ्य, दया आणि नीतिमत्व याचं आव्हान आपल्या सर्वांसमोर मंडळीसमोर प्रियांनो दिलेलं आहे। पण ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो की सामर्थ्याचं आव्हान, आपल्या अवतीभोवती जी प्रियांनो परिस्थिती आहे त्याकडे बघून कदाचित असं वाटतं की खरंच देव त्याचं सामर्थ्य आजच्या दिवसांमध्ये का लगेचच दाखवत नाही, का तो काही वेळेला विश्वासणाऱ्यांना, सेवकांना किंवा जे चांगले लोक आहेत त्यांना छळामधून जाऊन देतो, त्यांना का नाही ताबडतोब त्या ठिकाणी थांबवत, त्यांची सुटका का नाही करत। परंतु प्रियांनो आपल्याला देवाच्या वचनातून हे दरवेळेला दिसून आलेलं आहे की आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही होतं असं नाही। आपल्याला ताबडतोब वाटत असतात काही गोष्टी लगेचच व्हाव्यात, पण देवाची योजना, त्याची वेळ जी आहे प्रियांनो ती फार वेगळी आहे। आणि म्हणून ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणत आहोत की सामर्थ्य, आपला देव सामर्थ्यवान आहे, तर ते सामर्थ्य आपल्यामध्ये देखील असणं प्रियांनो अपेक्षित आहे। पण ज्यावेळेला ते सामर्थ्य अपेक्षित आहे, आधी तो किती सामर्थ्यवान आहे ते समजून घेतल्यानंतर आपल्याला दिसेल की आपल्याला सुद्धा परमेश्वर कशा रीतीने सामर्थ्यवान व्हायला सांगत आहे। ज्यावेळेला नहूमाचं पुस्तक आपण वाचतो त्यावेळेला तिथे लिहिलेलं आहे की निनवेविषयी देववाणी नहूम एल्कोशर याला प्राप्त झाली आणि झालेल्या दृष्टांताचे हे पुस्तक आहे। निनवे शहराबद्दल आपल्याला प्रियांनो माहीत आहे, निनवे शहराला कोणता संदेष्टा आधी पाठवला होता? योना संदेष्टा गेला होता नाही का? त्यावेळेला योनाने सुद्धा भविष्यवाणी केली होती की तुमचा नाश होणार आहे, पण त्यावेळेला त्या लोकांनी प्रियांनो पश्चाताप केला। पण आता या ठिकाणी आपल्याला परत एकदा दिसून येत आहे की परमेश्वर निनवे शहराबद्दल त्या ठिकाणी परत एकदा क्रोधिष्ठ झालं आहे, कारण त्यांनी देवाच्या प्रियांनो इच्छेविरुद्ध वाईट गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात केलेली आहेत। आणि मग म्हणून नहूम हा संदेष्टा जो आहे तो देवाच्या आता सामर्थ्याबद्दल त्यांनी आधी पश्चातापसुद्धा केलं होता, पण आता मात्र देवाच्या सामर्थ्याबद्दल तो त्यांना वर्णन करून सांगत आहे। आणि दुसऱ्या वचनापासून तो सांगत आहे त्यांना की परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे। परमेश्वर हा ईर्ष्यावान आहे म्हणजे काय की त्याला सोडून दुसऱ्या कोणाचीही उपासना तुम्ही करू नये, त्याच्यावरतीच भक्ती ठेवून, विश्वास ठेवून आपल्या जीवनाचा आशीर्वादांचा स्रोत तोच आहे, दुसरं कोणी नाही, असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो दया करतो। पण त्याला सोडून आपण दुसरीकडे वळतो, मूर्तिपूजेकडे वळतो, स्वतःवर अवलंबून राहतो किंवा आपण दुसऱ्यांवरती प्रियांनो त्या ठिकाणी विश्वास ठेवत असतो, त्यावेळेला तो म्हणत आहे की परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे। परमेश्वर सूड घेणारा व क्रोधिष्ठ आहे। सूड का घेईल तो म्हणत आहे, कारण ज्या लोकांनी त्याच्या इच्छेविरुद्ध वागलेले आहेत त्यांना तो सोडणार नाही, त्यांची गय करणार नाही। आज जसं आपण प्रियांनो पाहतो की काही वेळेला इतिहासामध्ये सुद्धा मंडळीच्या पाहायला मिळतं की मंडळीचा छळ झालेला आहे आणि ज्या लोकांचा छळ झालेला आहे प्रियांनो त्या लोकांनी कुठल्याही प्रकारे जर त्या ठिकाणी स्वतःहून प्रियांनो जर काही केलेलं नाही तर परमेश्वर त्यावेळेला प्रियांनो हस्तक्षेप करत असतो। तो त्यांची काळजी घेतो, तो त्यांच्या वाणीकडे ऐकतो, तो त्यांची दुर्दशा जी आहे तू पाहतो आणि प्रियांनो ती बदलून टाकतो। परंतु सूड जो आहे
मग परमेश्वर स्वतः त्यांच्याबद्दल तो घेत असतो. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणत आहोत, वाचत आहोत की नहूम म्हणत आहे त्यांना की परमेश्वर हा सूड घेणारा व क्रोधिष्ट आहे, परमेश्वर आपल्या विरोधांचे पारिपत्य करणारा आहे, तो आपल्या शत्रूंविषयी मनात क्रोध वागवतो. लक्षात घ्या, तो सर्वांवरतीच क्रोध करतो असं नाही, पण जे शत्रू आहेत, जर आपण प्रियांनो देवाच्या वचनाप्रमाणे वागणारे लोक आहोत तर आपण देवाचे मित्र, त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून प्रियांनो बायबल आपल्याला सांगते. पण ज्यावेळेला देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये आपण वागायला सुरुवात करतो त्यावेळेला तो प्रत्येक स्त्री पुरुष किंवा तरुण तरुणी हा देवाचा शत्रू म्हणून प्रियांनो झालेला आहे आणि त्यांची तो गय करणार नाही. आपल्याला मोशेच्या काळामध्ये प्रियांनो पाहायला मिळत आहे की ज्यावेळेला इस्रायल लोकांचा, इब्री लोकांचा छळ होत होता त्यावेळेला परमेश्वराने त्यांचं राडगाडणं ऐकलेलं आहे, त्यांच्या सर्व दुःखांना त्याने पाहिलेलं आहे आणि म्हणून मोशेला पाठवलं. मोशेला पाठवल्यानंतर ताबडतोब फारो राजाने त्यांना सोडलेलं नाही, परंतु प्रत्येक वेळेला त्याने कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा अडकाव केला आणि मग परमेश्वराने त्याला 10 अशा पीडा दाखवल्या की त्याला समजून यावं की हा जिवंत देवाचा क्रोध आहे म्हणून. पण त्यामधून सुद्धा तो प्रियांनो ऐकलं नाही आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्याने मग वैतागून सगळ्या लोकांना सोडून दिलं. दिल्यानंतर सुद्धा ज्यावेळेला प्रियांनो हे लोक अगदी समुद्राच्या काठावरती येऊन पोहोचले त्यावेळेला परत एकदा हे फारोचं सैन्य त्या ठिकाणी आलेलं आहे. परमेश्वराने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना त्या समुद्रामधून प्रियांनो बाहेर काढलेलं आहे, परंतु त्याचे जे शत्रू आहेत त्यांना मात्र काय केलेलं आहे, समुद्रात गिळंकृत करून टाकलेलं. तो क्रोधिष्ट आहे, परंतु संधीसुद्धा प्रियांनो त्याने आधी दिलेली आहे. प्रत्येक वेळेला प्रियांनो तो आपला क्रोध दाखवतो, पण तो त्यांच्यावर दाखवतो की जे शत्रू आहेत. आणि शत्रू कोणाला म्हटलेला आहे प्रियांनो, की त्याच्या इच्छेविरुद्ध वागणारे लोक आहेत. नहूम पुढं म्हणत आहे प्रियांनो 4थ्या वचनामध्ये, तो समुद्र दटावून आटवतो, सर्व नद्या कोरड्या करतो, बाशान व कर्मेल यांच्यापुढे मलान होतो, लबानोनचा फुलवारा कोमेजून जातो, त्याच्यापुढे पर्वत कंपामय होतात व डोंगर विरघळतात. त्याच्यापुढे ही पृथ्वी, हा भूगोल व त्याच्यावरील सर्व रहिवाशी थडथड उडतात. त्याच्या रागापुढे कोण टिकणार, त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार. त्याचा संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्याचे तुकडे होतात. भयंकर परमेश्वराच्या गोष्टींबद्दल म्हटलेलं आहे. देवासमोर कोण उभा राहू शकेल. मोशेने सुद्धा प्रियांनो परमेश्वराला पाहण्याची इच्छा दर्शवली होती. तो म्हणाला मला पाहायचं आहे तुला, पण देव म्हणाला जो आत्तापर्यंत कोणी पाहिलं नाही आणि जो कोणी पाहिल तो भस्म होऊन जाईल. पण तरी त्याला एक संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याला खडकाच्या मागे लपवलं आणि त्या खडकाच्या चिरेमधून तू पहा मला, आणि प्रियांनो तो अग्नीसारखा निघून गेला. अगदी परमेश्वर स्वतःहून प्रियांनो त्या ठिकाणी त्याने दर्शन दिलेलं आहे. पण कोण असा मनुष्य आहे की त्याच्या पावित्र्यासमोर तो टिकू शकेल. मनुष्य इतका भयंकर प्रियांनो पापामध्ये बुडलेला असतो की त्या देवासमोर प्रियांनो जाण्याची लायकीसुद्धा प्रियांनो नाही आहे. परंतु आज प्रियांनो तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामुळे खरं तर ती संधी मिळालेली आहे. त्याच्या इच्छेनुसार प्रियांनो आपण जर वागलो तर आपण त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून घेतले जात आहोत. परंतु प्रियांनो तसं जर बघितलं आपण त्याचे शत्रू आणि क्रोधिष्ट देवासमोर प्रियांनो भस्म झालेले आपण लोक खरं तर स्वतःला आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून देवासमोर ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला प्रियांनो लीन आणि नम्र अंतःकरणाने, आणि आपण कोणीतरी आहोत अशी कल्पना न करता, आपण कोणीच नाही, आपण धूळ आणि राख आहोत आणि त्या देवासमोर आपण त्या ठिकाणी उभे राहत आहोत. आपण त्याच्याकडे प्रार्थना करत आहोत. ती प्रार्थना करत असताना सुद्धा प्रियांनो आपण धजलं पाहिजे की आपली विनंती खरंच हा देव ऐकणार आहे का नाही. नहूम त्या ठिकाणी प्रियांनो तो म्हणत आहे की समुद्र आणि डोंगर याचं निसर्गाबद्दल तो वर्णन करत की त्याच्यासमोर अगदी काहीच नाही आहेत ते.
मग आता डोंगर आपल्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत, समुद्र जर आपल्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत, यांचं जर त्या ठिकाणी प्रियानो काहीच राहत नाही, अस्तित्वच राहत नाही, तर आपण कोण आहोत प्रियानो? म्हणजे आपल्या पायाखाली एखादी मुंगी जर तुडवली जाते तर आपण प्रियानो त्या ठिकाणी लक्षसुद्धा देत नाही किंवा समजत नाही एखादी किती मुंगी आपल्या पायाखाली तुडवल्या गेल्या. अगदी परमेश्वरासमोर आपण त्याच्याही पेक्षा क्षुल्लक आहोत प्रियानो. पण सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे का, एवढं सगळं वर्णन करून झाल्यानंतर 7वं वचन जे आहे त्यामध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळते की 7वं वचन म्हणते की परमेश्वर काय म्हटलेलं आहे? पहिली गोष्ट, परमेश्वर चांगला आहे. परमेश्वर क्रोधिष्ठच आहे, तो वाईटच आहे, तो सूड घेणाराच आहे, तो नाश करणाराच आहे. या सगळ्या गोष्टी प्रियानो नाण्याची एक बाजू झालेली आहे. पण नाण्याची दुसरी बाजू अशी म्हणत आहे की परमेश्वर कसा आहे? चांगला आहे. कोणी म्हणेल कसं काय चांगला आहे तो? त्यांनी एवढं भयंकर रीतीने ज्यावेळेला प्रियानो काही विधर्मी लोक किंवा विधर्मी म्हणण्यापेक्षा ख्रिस्ती इतर लोक ज्यावेळेला पवित्र शास्त्र वाचायला घेतात, ते जुन्या करारामधून ज्यावेळेला वाचायला घेतात ते म्हणतात किती भयंकर देव आहे हो, रक्तपात करणारं देव आहे, लहान मुलांना सुद्धा सोडत नाही, स्त्रियांना सुद्धा सोडत नाही, सगळ्यांनाच कापून काढतो म्हणत आहे. इतका भयंकर कसा देव आहे हा? आणि अशा देवाची तुम्ही उपासना करता? त्यांना प्रश्न पडतो की आपण येशू ख्रिस्ताबद्दल, त्याच्या कृपेबद्दल, दयेबद्दल, तो किती चांगला आहे, त्याने आपलं रक्त त्या ठिकाणी वधस्तंभावर दिलं, हे सगळं सांगतो. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष देव म्हणून ज्यावेळेला आपण पाहतो तो तर भयंकर दिसत आहे. मग अशी प्रियानो मी जसं म्हटलं तुम्हाला, परमेश्वर दोन्ही आहे. तो न्यायी देव सुद्धा आहे आणि तो दयावान सुद्धा आहे प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणत आहोत की मंडळी समोर प्रियानो एक आव्हान म्हणून प्रियानो आहे. कसलं आव्हान आहे की आपण त्या देवाचं सामर्थ्य हे सुद्धा आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला सामर्थ्य म्हणताना फक्त ताकदवान गोष्टींबद्दलच प्रियानो त्या ठिकाणी बोलणं गरजेचं नाही. सामर्थ्य म्हणत असताना काही लोकांना वाटतं की पाळकाला सामर्थ्य मिळालं म्हणजे पाळकाने आता पुलपीट तोडूनच काढावं, इथं असा काय धांगडधिंगा करावा, उड्या माराव्यात, वचन असं काय दान 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 करून सांगावं, काय सामर्थ्य आहे बाबा. सामर्थ्य हा भाग प्रियानो वेगळा आहे. देव सामर्थ्यवान आहे आणि आपण प्रियानो त्याचं वर्णन वेगवेगळ्या रीतीने पाहिलं की तो मंद क्रोध पण आहे. वचन त्या ठिकाणी प्रियानो म्हणत आहे 3 की परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. तो मंद क्रोध आहे, त्याला क्रोध येतो, पण प्रियानो ताबडतोब तो क्रोध येत नाही. मंडळीच्या लोकांनी सुद्धा प्रियानो आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य म्हणत असताना आपल्याला सुद्धा मंद क्रोध असणं, क्रोध यायला पाहिजे, तो देवाचा स्वभाव आहे आणि आपण देवाच्या प्रतिरूपामध्ये जर बनवलेले लोक आहोत, तो आपल्यामध्ये सुद्धा येणारच आहे. पण दुसरी बाजू सुद्धा असणं फार गरजेचं आहे. तिथं म्हटलेलं आहे 3 वचन, परमेश्वर मंदक्रोध महापराक्रमी आहे, तरी तो पाप्यास शासन केल्या वाचून राहणार नाही. परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ व त्याच्या चरणांची धूळ आहेत. तो इतका सामर्थ्यवान आहे, सगळं काही वर्णन केलेलं आहे. पण 7वं वचन वाचलं की प्रियानो तिथं म्हटलेलं आहे परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे. जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यास तो ओळखतो. जे त्याच्यावर भाव ठेवणारे लोक आहेत, सर्वांवरच तो क्रोध करेल असं नाही, सर्वांवरच तो सूड घेईल असं नाही, सर्वांनाच प्रियानो धुळीसारखं तो लेखेल असं नाही. पण त्याच्यावर भाव ठेवणारे लोक, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे लोक, त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करणारे लोक, पावित्र्यामध्ये चालणारे लोक, नीतिमान म्हणून गणले जाणारे लोक, त्यांना मात्र प्रियानो तो बचावणार आहे. त्यांच्यासाठी तो वेगळा दिसणार आहे. प्रियानो, आपण कसे परमेश्वरासमोर प्रियानो वागत आहोत?
परमेश्वरासमोर म्हणत असताना प्रियांनो फक्त रविवारच्याच दिवशी नाही म्हणत आपण, परंतु बाकीच्या दिवशीसुद्धा आपण कसे वागत आहोत. रविवारच्या दिवशी चर्चमध्येच आपण म्हणतो असं नाही, पण चर्चच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा आपलं वागणं बोलणं कसं आहे. आपण एकमेकांची मनं कलुषित करणारे आहोत, आपण खोटे बोलणारे आहोत, आपण प्रियांनो कुठेतरी लबाडी करणारे लोक आहोत, काहीतरी वाईट इच्छेनं करणारे लोक आहोत, कुठंतरी प्रियांनो नुसता क्रोधिष्ट प्रियांनो गोष्टी दिसणारे लोक आहोत. परंतु परमेश्वर या ठिकाणी आपल्याला प्रियांनो सगळ्या मंडळीला, आपल्या प्रत्येकाला आव्हान देतं, एक विशेष करून आजच्या काळामध्ये की जिथं प्रियांनो ख्रिस्ती लोकांचा देखील छळ होत आहे, अशाही परिस्थितीमध्ये सामर्थ्य होय परमेश्वराचं आहे. परंतु 7वं वचन जसं म्हणत आहे की परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे. विपत्काली म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर प्रियांनो शरण घेण्याचं ठिकाण. दुर्ग म्हणजे डोंगर, दुर्ग आहे बरं का. ते मात्रा नाही दिलेला, शेवटी मात्रा दिला असतं तर काय झालं असतं. मात्रा नाही, दुर्ग येतो. दुर्ग म्हणजे डोंगर, शरण. फार मोठं संकट आलं तरी डोंगराच्या समोर जसा एखादा मनुष्य प्रियांनो स्वतःला प्रियांनो घेऊन जातो, लपतो तिथं, तो दिसतच नाही प्रियांनो डोंगरासमोर. अशा परिस्थितीमध्ये, विपत्कालीमध्ये जो मनुष्य परमेश्वराचं शरण घेतो, त्याच्या चरणाजवळ जातो, लीन नम्र होऊन प्रियांनो स्वतःला सादर करतो, परमेश्वर त्याला दुर्ग, डोंगरासारखा आहे. त्याला कुठलीही त्या ठिकाणी बाधा होणार नाही. बाहेरच्या बाजूने दुसरीकडून काही झालं तरी प्रियांनो त्या ठिकाणी तो दुर्ग म्हणून तुम्हाला आणि मला सांभाळणार आहे. परमेश्वर चांगला आहे. आणि म्हणून देवाच्या गोष्टी बोलत असताना तो फक्त प्रियांनो वाईटच आहे, क्रोधिष्ट आहे. जसं मगाशी म्हटलं प्रियांनो, काही लोकांना वाटतं की किती रक्तपात केलेला आहे. इस्रायल देशाच्या स्थापनेच्या वेळेला सुद्धा किंवा झाल्यानंतर सुद्धा किती भयंकर लोकांना या देवाने असं कशी आज्ञा तो त्याच्या लोकांना देऊ शकतो. परंतु प्रियांनो, मी परत एकदा म्हणत आहे, देव त्यावेळेला सुद्धा तसाच आहे स्वभाव त्याचा, आणि आज सुद्धा तसाच आहे प्रियांनो. तो न्यायी आहे, मंदक्रोध आहे, त्याच्यावर भाव ठेवणाऱ्या लोकांवर तो दया करणारा, त्यांना दुर्ग म्हणून प्रियांनो अनुभव देणारा देव आहे. पुढे म्हटलेलं आहे प्रियांनो, जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यास तो ओळखतो. तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करेल व तो आपल्या शत्रूचा पाठलाग करून त्यास अंधारात उधळून लावेल. शत्रूंचा पाठलाग करेल. दावीद स्तोत्रमध्ये काय म्हणतो प्रियांनो, 23वं स्तोत्र, मृत्यू छायेच्या दरुतेनं मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही. का भिणार नाही? पुढचं उत्तर आहे त्याचं, का भिणार नाही? कारण तू मजबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला काय करतात? विपत्काली मला धीर देतात, सहाय्य करत आहेत. हा तोच परमेश्वर आहे प्रियांनो, की दाविदाने सुद्धा तो अनुभवलेला आहे. दाविदाच्या जीवनामध्ये देखील प्रियांनो आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की देवाच्या दोन्ही बाजू त्याने अनुभवलेल्या आहेत. संकटामध्ये सुद्धा, आणि तो ज्या वेळेला देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो त्यावेळेला सुद्धा देव किती क्रोधिष्ट आहे, तो वाईट रीतीने प्रियांनो किती भयंकर गोष्टी घडू शकतो, हे दाविदाला सुद्धा समजलेलं आहे. आज म्हणून ज्या वेळेला प्रियांनो आपण सामर्थ्य म्हणतो, मंडळीसमोर एक मोठं आव्हान आपण म्हणत आहोत, त्यावेळेला प्रियांनो नुसतं पराक्रमाच्याच गोष्टी होतील असं नाही, तर दुसरी बाजू आहे त्याची दयासुद्धा आपल्याला प्रियांनो लाभणं फार गरजेचं आहे. देव आपल्या जीवनामध्ये प्रियांनो ताबडतोब सगळ्या काही गोष्टी एकदम भयंकर रीतीने काहीतरी करेल असं कधीच होणार नाही प्रियांनो. मी त्या दिवशी एक संदेश ऐकत होतो आणि त्या संदेशामध्ये माहीत नाही, देव प्रियांनो सर्व काही करू शकतो, पण मला मात्र प्रियांनो तो संदेशाचं उदाहरण ऐकून, उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष त्याने सांगितलं आणि म्हटलं देव ह्या काळामध्ये असं गोष्ट कशी करू शकतो. त्याने सांगितलं की एक भक्ती चालू होती, स्टेजवरती भक्ती चालू होती, क्वायर गाणं गात होतं आणि क्वायर गात असताना अचानक रीतीने काहीतरी एक मागचा भाग खांब लोखंडाचा पडतो
आणि क्वायरमधल्या एका व्यक्तीच्या तो डोक्यात पडतो आणि ती व्यक्ती रक्तभंबाळ होऊन सगळ्यांसमोर पडते आणि तो म्हणतो की नुसती रक्तभंबाळच नाही, तिचा मेंदूसुद्धा बाहेर येतो, भक्ती चालू असताना, आणि सगळे लोक पाहत असतात. क्लायमॅक्स असा आहे की तो देवाचा सेवक म्हणतो, जो त्या ठिकाणी मोठा सेवक आहे, तो लोकांना म्हणतो तिकडे लक्ष देऊ नका, स्तुतिस्तवन करत राहा. आणि सगळे स्तुतिस्तवन करत राहतात. आणि तो सांगतो की स्तुतिस्तवन करत असताना सगळ्या लोकांचं लक्ष आता देवाकडे लागलं आणि जसं ते पडलं होतं तसं ते रिव्हर्स झालं सगळं आणि ती मुलगी परत एकदा जिवंत झाली. मला हे ऐकून जरा डाऊट वाटला, असं एवढं भयंकर होऊ शकतं भक्तीमध्ये काहीतरी, पण अशा रीतीने काहीतरी देव ह्या काळामध्ये घडवेल हे मला प्रयत्न जरा डाऊट वाटला. असं आजच्या काळामध्ये तरी येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये म्हटलं असतं तर बाबा ठीक आहे, पण आजच्या काळामध्ये असं काहीतरी मंडळीला सांगणं, लोकांना सांगणं आणि काहीतरी भावूक करून ठेवणं. देव सामर्थ्यवान आहे, मी म्हणते प्रियानो, देव करू शकतो तसं, पण तो म्हणाला की टाईम थोडा थांबला आणि नंतर रिव्हर्स झाला. टाईम रिव्हर्स झाला म्हणजे काय, जसं घडलं ते सगळं. मग तिच्याच बाबतीत सगळं घडलं असं कसं काय, पहिला प्रश्न पडतो. मग जेवढ्या साईडनी गाड्या चालल्या होत्या त्या सुद्धा रिव्हर्स व्हायला पाहिजे होत्या. जेवढी गाणी म्हटली होती ती सगळे हातवारे सगळे रिव्हर्स जायला पाहिजे होते. तेवढाच भाग कसा काही रिव्हर्स झाला. सामर्थ्य आहे, लोकांना प्रयत्न दिशाभूल करणाऱ्या गोष्टी आहेत. आज यूट्यूबवरती संदेश लोक ऐकतात वेगवेगळ्या रीतीने, पण नक्की कोणाचे संदेश आपण ऐकतो, काय करतो, देव आपल्यासमोर कसा आहे. आणि आपण त्यांना जर प्रश्न विचारला तर तरी आपल्यावरच ते म्हणतील, काय देव असं करू शकत नाही का. करू शकतो बाबा, नाही म्हणत नाही आपण, पण आजच्या काळामध्ये अशी भयंकर गोष्ट. सो सामर्थ्य म्हणत असताना प्रयत्न त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की सामर्थ्य म्हणत असताना देव ते करत असतो आणि देवाच्या द्वारे त्या ठिकाणी प्रयत्न देवाबद्दल फार कमी बोललं गेलं आणि त्या सेवकाने जे सांगितलं त्याच्याबद्दल फार मात्र उहापोहा केलं गेलं. जर झालं असेल तसं तर तो म्हणत आहे की पहा, देवाच्या सेवकाने सांगितलं दुर्लक्ष करा आणि स्तवनामध्ये राहा. हे सुद्धा कितपत पडतं प्रियानो. एखादी घटना भक्तीमध्ये काहीतरी होती तर आजूबाजूचे लोक पहिले धावत जातील, मदतीला जातील, पण हा सांगतो नाही, ते पडू द्या सगळं तसंच आणि देवाची उपासना करत. उलट माझ्यासाठी थोडंसं अमानुष्यपणा वागल्यासारखं वाटत आहे ते. देव सामर्थ्यवान आहे प्रियानो, पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की देव त्याच्या सामर्थ्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीमध्ये, मंडळीतल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रियानो तो करू इच्छित आहे. आणि त्याचा परिणाम प्रियानो आपल्याला पुढे पाहायला मिळत आहे की तो म्हणत आहे 7व्या वचनाच्याच भागामध्ये की विपत्काली तो शरणदुर्ग आहे, जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यास तो ओळखतो. ओळखतो म्हणजे प्रियानो त्या प्रत्येकाला अगदी नावाने तो ओळखतो, त्याला बोलवतो, त्याला सेवा कार्यासाठी म्हणावं आणखीन तो प्रियानो सहाय्य करत असतो. एक उदाहरण म्हणून प्रियानो ज्यावेळेला आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये, जे आपण कदाचित बऱ्याच वेळा वाचलं असेल, प्रेषितांची कृत्ये त्याचा 4था अध्याय, आणि मंडळीला प्रियानो त्या ठिकाणी देवबापाचं कार्य दिसून येत आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 4था अध्याय आणि 32 वचन काय म्हटलंय बघा. 32 वचनापासून पुढे आपण बराच वेळ हा शास्त्रभाग वाचलेला आहे. प्रेषितांचे कृत्य 4था अध्याय 32 वचनापासून मी वाचत आहे. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा, एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेची काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत.
मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यास येत असे. कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र म्हणतात. त्याची शेतजमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवली. प्रारंभी मंडळीमधले प्रियांनो गोष्ट जर बघितली तर विश्वासामध्ये असंख्य लोक येत होते. पेत्राने सुद्धा मोठ्या सामर्थ्याने संदेश दिला पवित्र आत्मा उतरल्यानंतर, कारण काही लोक त्याला वाईट म्हणत होते. आणि ज्यावेळेला प्रियांनो संदेश दिला तिथं किती लोक आले? 3000 लोक प्रभूकडे परत आले, देवाकडे आले, सामर्थ्याने संदेश दिला. आता मात्र त्या लोकांची गरज, कारण आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपला देव म्हणून स्वीकारलेला आहे. बाकीचे यहुदी लोकांचा जो प्रियांनो मार्ग होता तो त्यांनी सोडला, प्रभूमध्ये विश्वासात आलेले आहेत. रोमन लोक होते, त्यांची उपासना करणारे लोक होते, तो मार्ग सोडला, आता ते मंदिरामध्ये आलेले आहेत. वेगवेगळ्या धर्मामधून वेगवेगळ्या गोष्टींमधून प्रियांनो लोक सोडून प्रभूमध्ये आलेले आहेत. आणि त्यांना आता मात्र काम मिळेना, कारण लोकांनी त्यांना बहिष्कृत केलं. वाईट मार्गाला तुम्ही गेलात असं म्हणून प्रियांनो त्यांची कामधंदा बंद पडली, त्यांना उपजीविका प्रियांनो मिळेना. आणि म्हणून मंडळीच्या लोकांनी ते पुढाकार घेतलेला आहे. ज्यांना ख्रिस्त चांगला समजलं होता, जे चांगले चांगले समृद्ध लोक होते, त्यांनी आपल्या जमिनी विकून टाकल्या आणि पैसे आणून प्रेषितांच्या समोर ठेवलेले आहेत, कारण त्यांची गरज भागू द्या म्हणून. देवाचं सामर्थ्य एका बाजूला प्रियांनो ज्यावेळेला आपण इथं वाचतो प्रेषितांचे कृत्य आणि त्याचं 33 वचन काय म्हटले बघा, 4 वचन, 4 अध्याय आणि 33 वचन. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते. सामर्थ्याने साक्ष देत होते म्हणजे काय? ते ओरडून लोकांना गाजवून प्रियांनो त्या ठिकाणी पुनरुत्थानाबद्दल लोकांना त्या ठिकाणी जागृत करत होते. कारण ही गोष्ट प्रियांनो पुनरुत्थानाची, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची कुठल्या कोपऱ्यात अंधारात एखाद्या गावात गुपचूप घडलेली नव्हती, ती सगळ्यांसमोर घडलेली होती, सगळ्यांना माहीत होतं. आणि म्हणून आणखीन बऱ्याच लोकांना ते समजून यावं, सुवार्तेवर विश्वास ठेवावा म्हणून सामर्थ्याने सुवार्ता प्रियांनो सांगत होते. मग जेवढ्या सामर्थ्याने प्रियांनो सुवार्ता ही गाजवली जात होती, तर मंडळी देखील प्रियांनो त्याच सामर्थ्याने रिस्पॉन्स देखील देत होते. मंडळीसमोर आज प्रियांनो आपण म्हणत आहे की देवाच्या सामर्थ्याचा प्रियांनो साक्षात आपल्याला घडलं आणि आपण कोणती कृती करणं. आणि म्हणून 33 वचनापासून पुढे म्हटलेलं आहे की प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. एका बाजूला सामर्थ्याने सुवार्ता गाजवली जाते पुनरुत्थानाविषयी, आणि दुसऱ्या बाजूला मंडळी देखील देवाच्या सामर्थ्याचा उपयोग प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून ते करत आहेत. आपल्या जमिनी विकून प्रियांनो ते देत आहेत. म्हणजे विचार करा काय झालं, किती त्यांना देवाने प्रियांनो त्या ठिकाणी खरंच ॲक्शन मोडमध्ये आणण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. त्यांना काही उणे नाही. 34 वचनाचा सुरुवातीचा भाग म्हणत आहे, त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण काही उणं नाही आहे त्यांना. विश्वासामध्ये येत आहात, चांगली गोष्ट ते म्हणत आहे. एकमेकांसाठी प्रियांनो मदतीचं देखील आव्हान. जर त्या ठिकाणी वचन तसं गाजवलं जात आहे तर मंडळीला देखील प्रभूने तसाच प्रतिसाद देण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. म्हणजे किंबहुना माणसानेच प्रतिसाद देणं गरजेचं आहे. देव त्याचं सामर्थ्य अजून प्रियांनो करतो ज्यावेळेला मंडळी देखील प्रियांनो प्रत्यक्ष रीतीने कार्य करायला सुरुवात करते.
वचन सगळीकडे गाजवलं जाते प्रियांनो. आज नुसत्या मंडळांमध्येच नाही प्रियांनो, मोठमोठ्या ग्राउंडमध्येच नाही, टी व्हीवरती सगळीकडे मोठमोठे संदेश गाजवले जात आहेत. पण मंडळीचा रिस्पॉन्स, विश्वासणाऱ्यांचा रिस्पॉन्स कसा येत आहे, ते देवाच्या वचनाला प्रतिसाद कसा देत आहेत प्रियांनो? वचन ऐकून ते निघून जातात का? आपलं रिस्पॉन्स काय? मी आज वचन ऐकलं, वचनाला अनुसरून मी काय करायला पाहिजे? मनामध्ये काय ठरवलं प्रियांनो? निर्णय घेतला, निश्चय केला, देवाला शब्द दिला, प्रभू मी असं असं करेल इथून पुढे. आज वचनातून माझ्याशी बोलला. देव सामर्थ्यवान आहे, तो सर्व काही करायला तयार आहे. जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. त्यांना तो ओळखतो. पण ओळख ठेवणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या ओळखीची जाणीव ठेवणं प्रियांनो गरजेचं आहे. लोकांना आपण म्हणतो तो मला ओळखतो चांगला, तुझं काम होत नाही, मी त्याला भेटतो जाऊन, ओळखीने काम होऊन जातं. इथं सुद्धा प्रियांनो नहूमच्या पुस्तकामध्ये देव ओळखतो म्हटलेलं आहे. आपण त्याला ओळखतो म्हटलेलं नाही, देव ओळखतोय प्रियांनो. सृष्टीचा निर्माण करता त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याची ओळख ठेवतोय प्रियांनो तो. म्हणजे प्रधानमंत्रीने आपल्या पक्षाच्या लहानशा कार्यकर्त्याची ओळख ठेवणं हे थोडंसं अवघड वाटतं नाही का? राज्यावरती एखादा अध्यक्ष ठेवलेला आहे, त्याच्याही अध्यक्षपदाखाली दुसरं कोणीतरी आहे, प्रधानमंत्री त्याची विचारपूस करतो, तर ठीक आहे प्रियांनो. पण प्रधानमंत्री एखाद्या कॉर्पोरेटरचा किंवा कुठल्या तरी खासदार याचा नगरसेवकाची ओळख ठेवणं हे जरा कठीण वाटतं. इथं देव प्रियांनो सृष्टीचा निर्माण करता त्याचं सामर्थ्य एवढं आहे की तो काय काय करू शकतो आपल्याला माहिती आहे. पण त्याच वेळेला प्रियांनो तो दया करत असताना, तो त्याच्या लोकांना ओळखतो म्हणत असताना अगदी लहान व्यक्तीची सुद्धा प्रार्थना प्रियांनो तो ऐकायला तयार आहे आणि त्याला उत्तर सुद्धा द्यायला तयार आहे प्रियांनो. हे त्याचं सामर्थ्य दिसलं पाहिजे प्रियांनो. नुसत्या मोठमोठ्या गोष्टी तो करतो असं नाही, तर दुसऱ्या बाजूला प्रियांनो अगदी तो आपल्या अंतःकरणामध्ये यायला पाहत आहे प्रियांनो, जीवनामध्ये बदल घडवायला पाहत आहे. पण तेवढ्या सामर्थ्याने प्रियांनो विश्वासणाऱ्यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. स्तोत्र 113 मगाशी आपण वाचलं प्रियांनो, ते जर आपण काढलं स्तोत्र 113 आळीपाळीने प्रियांनो आपण मगाशी ते वाचलं, तिथे आपण काढूया. स्तोत्रसंहिता 113 तिथं म्हटलेलं आहे की परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो तुम्ही त्याचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. इथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद हो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशातून उंच आहे. परमेश्वर आमचा देव जो उच्चस्थळी राजासनूड आहे, तो आकाश व पृथ्वी याचे अवलोकन करण्यास लावतो. त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालास धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतींच्या, आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. तो वान स्त्रीला गृहिणी करून मुलाची आनंदी माता करतो. परमेश्वराचे स्तवन करा. सामर्थ्यवान देव आहे, पण प्रियांनो तो काय करू शकतो? आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो करायला तयार आहे प्रियांनो. पण आपला प्रतिसाद काय आहे? आपण कशा प्रकारे त्याला प्रियांनो साथ देत आहोत? प्रभूचं येणं व्हायला पाहिजे, प्रभूचं येणं व्हायला पाहिजे आपण सगळे म्हणतो, पण प्रभूच्या येण्यासाठी आपण काय करत आहोत? दर दिवशी आपल्याकडून कोणती कृती होत आहे की त्याचं आगमन प्रियांनो खरंच लवकर होईल, की प्रभू स्वर्गातून म्हणेल अरे माझी मंडळी, माझे हे लोक खरंच माझ्या दुसऱ्या आगमनासाठी इतके आतुर झालेले आहेत आणि कृती पण ते करत आहेत, तर लवकरच मी आता खाली येईन. आपली एकच मंडळीबद्दल प्रियांनो मी म्हणत नाही आहे, पण आपल्या प्रियांनो सर्व समाज, आपली मंडळी याकडे प्रियांनो आपलं सुद्धा प्रियांनो जबाबदारी आहे.
त्या जबाबदारीप्रमाणे प्रियानो ज्यावेळेला आपण वागतो त्यावेळेला समजून येतं की खरंच परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने या भूतलावर कार्य करत आहे. आज ख्रिस्ती लोकांकडे पाहिलं तर खरंच पाहायला मिळतं का की देव सामर्थ्याने काम करत आहे? लोक खरंच विचारतात का येऊन, अरे तुम्हाला हे कसं जमलं? आम्हाला तर नाही जमलं बाबा, हे शक्य नाही, आम्हाला तर वाटलं अशक्य आहे, पण तुम्हाला कसं जमलं? आपण उत्तर दिलं का त्यांना की होय आमच्या देवाने हे कार्य केलेलं आहे म्हणून? आपण ठाम रीतीने त्यांना म्हटलं का की नाही हे आम्ही नाही करू शकलो, आम्हालाही वाटलं होतं की होणार नाही, पण आम्ही पूर्ण विश्वास आमच्या देवावर ठेवला, आमची नित्य प्रार्थना आम्ही देवाकडे करत राहिलो आणि त्या देवाने हे केलेलं आहे, आम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही पण अनुभव घेऊन बघा हा देव किती चांगला आहे. टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. चाखून पहा, देव चांगला आहे. देव चांगला आहे. इथं नहूमच्या पुस्तकामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे देव चांगला आहे प्रियानो. सो देव नेहमी वाईटच करेल, तो वाईट करण्याचा स्वभाव नाही आहे, पण प्रियानो तो कधी क्रोधिष्ट होतो, तो कधी प्रियानो नाश करतो, हे लक्षात घेणं प्रियानो, समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला त्याच्या इच्छेविरुद्ध वागतो एखादा व्यक्ती, देव त्याला शासन करतो. तो ताबडतोब शासन करत नाही, तो मंद क्रोध आहे, म्हणजे त्याला तो संधी सुद्धा देतो प्रियानो, सुधारण्याची प्रियानो एक वेळ देतो. त्याला एक नाही दोन नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे प्रियानो तो प्रत्येकाला संधी देत असतो. पण ज्या वेळेला त्यापासून तो वळत नाही त्यावेळेला प्रियानो परमेश्वर हस्तक्षेप करतो. निनवेच्या शहराबद्दल ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला प्रियानो आपल्याला माहिती आहे संदेश त्याला संधी दिली होती नाही का? कोणाला? योनाला संधी. काय संधी होती? त्याला सांगितलं होतं निनवेला जा. तो कुठं निघाला? तार्शिशला. त्याला बोटसुद्धा मिळाली, बोटीत जागा पण मिळाली. जागाच मिळाली नाही, तो लपून बसला त्याच्यामध्ये, इतकी जागा त्याला मिळाली चांगली. पण ज्या वेळेला प्रियानो समुद्र खवळला त्यावेळेला लोकांना प्रयत्न करावे लागले, शोधावं लागलं हे संकट कोणामुळं आलेलं आहे. ज्या वेळेला संकट शोधायला लागले आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रियानो संधी मिळाली, त्याच वेळेला प्रियानो हा लपून बसला होता. याच्यावर नंबर आल्यानंतर तो म्हणाला, हा लोकांनी विचारलं तू कोण आहेस? लोकांनी काहीतरी करत असण्याच्याच वेळेला जर याने म्हटलं असतं की माझ्यामुळे ते आलेलं आहे आणि मला आत्ताच उचलून फेका, देवाने काहीतरी वेगळं केलं असतं प्रियानो. पण तो तसा झाला नाही. ज्या वेळेला सगळ्यांचा नंबर झाल्यानंतर त्याच्याकडे ज्या वेळेला बोट दाखवलं गेलं त्यावेळेला म्हणाला, हा मी त्या जिवंत देवाची सेवा करणार आहे आणि मी त्याचपासून लपून चाललेलो आहे, पळून चाललेलो आहे. त्याच निनवे शहराकडे जाण्यासाठी प्रियानो त्याची कबुली, देवाचं सामर्थ्य त्यावेळेला प्रियानो त्याला स्वतःला अनुभवायला मिळालं. नुसताच समुद्र खवळला नाही, देवाने आणखीन पुढं त्याला दाखवलं. काय दाखवलं? समुद्रात तर टाकच म्हणाला, टाकलं स्वतः, त्याने उडी मारल्यासारखं झालंय ते. पण देवाचं सामर्थ्य कुठं दिसून येतं? पोहत पोहत जायला पाहिजे होता, पण देवाचं सामर्थ्य कुठं दिसतंय? हा मासा आला, माशाच्या पोटात ठेवलं, नुसतंच पोटात ठेवलं आणि ओकला गेला तिकडं नाही, त्याला 3 दिवस आतमध्ये ठेवलं. किती सुंदर 5 स्टार हॉटेल असेल ते, फ्रेग्रन्स, बिछाना. ज्यावेळेला तो ऐकत नाही प्रियानो मनुष्य, देव सगळं काही आपल्या ताब्यामध्ये घेतो. तो ताबडतोब नाही करत प्रियानो, तो संधी देत असतो. आणि ज्यावेळेला त्याला सगळ्या त्या 5 स्टार हॉटेलचा अनुभव मिळाला त्यावेळेला तो म्हणाला, देवा मी कबूल करतो. त्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याचं परिवर्तन झालं आणि मग देव जाऊन ओकला, त्या माशाला ओकायला सांगितलं. तेव्हा त्या निनवेकडे गेला. त्या निनवेने देखील पश्चाताप. पुढं आपल्याला गोष्ट माहिती प्रियानो की तो किती तडफडा मग दाखवलेला आहे की मी सांगितलं तर तसं व्हायलाच पाहिजे होतं, नाही झालं. मला माहिती होतं, देवाला म्हणतो तर मला माहिती होतं
तू दयामय करणारा देव आहेस. देवाने त्यांना संधी दिली त्यावेळेला. पण आता मात्र प्रियांनो त्याच निनवेबद्दल देव परत एकदा शब्द काढत आहे. आज प्रियांनो ह्या सर्व गोष्टींमधून आपल्याला आध्यात्मिक रीतीने शिकणं फार गरजेचं आहे. देवाचं सामर्थ्य आणि त्याची दया मंडळीला वारंवार अनुभवायला येत असते आणि यायला पाहिजे प्रियांनो. तो संधी देत असतो. तो रविवारच्या संदेशामधून प्रियांनो बोलतो असं नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही बायबल वाचता, प्रार्थना करता, तुम्ही एखादं यूट्यूबवरती कुठला संदेश ऐकता, गीत ऐकता प्रियांनो, त्यावेळेला सुद्धा देव वेगवेगळ्या रीतीने बोलण्याचा आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा, मार्गापासून परावृत्त होण्याचा प्रियांनो तुम्हाला संधी देत असतो. तो आपण कुठे आहोत? लूक शुभवर्तमान आपण काढूया प्रियांनो, 13वा अध्याय. लूक शुभवर्तमान 13वा अध्याय 10 पासून कोणी वाचेल का पुढे? लूक शुभवर्तमान 13वा अध्याय. फार सुंदर. सर्व लोक समुदायाला आनंद झाला. किती वर्ष प्रियांनो ती स्त्री जखडली होती? 18 वर्ष. 18 वर्षापासून प्रियांनो कुबड तिला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त बोलला, काही केलं नाही. वचनामध्ये तिथं अगदी स्पष्ट लिहिलेलं 12 वचनात, येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. सरळ झाली आणि देवाचा महिमा, देवाचं सामर्थ्य पाहायला मिळाल्या त्याचं गौरव करणं, त्याचं स्तवन करणं, त्याला धन्यवाद देणं सुरुवातच करायला पाहिजे. 18 वर्षापासून तिला वर होता येत नाहीये प्रियांनो. वाकलेली एकदम ती. कित्येक प्रियांनो तिच्या जीवनातले चांगले चांगले क्षण तिला व्यवस्थित पाहता आले नसतील तिच्या त्या त्रासामुळं. पण ज्यावेळेला प्रभूने तिला हात ठेवलेला आहे, ताबडतोब ते सामर्थ्य अनुभवायला मिळाल्यामुळे ती देवाचा महिमा वर्णू लागली. पण दुसऱ्या बाजूला प्रियांनो सभास्थानाचे लोक काय म्हणायला लागले? तिथले सभास्थानाचे अधिकारी संतप्त होऊन लोक समुदायाला म्हणाला ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जा, शब्बात दिवशी येऊ नका. शब्बात दिवशी येऊ नका. प्रियांनो सभास्थानाचा अधिकारी सांगत आहे. किती भयंकर अशी गोष्ट आहे. आज प्रियांनो देवाच्या सामर्थ्याचा अनुभव आल्यानंतर आपलं स्तुतीस्तवन म्हणजे आजच्या काळामध्ये नुसती मंदिरामध्ये साक्ष नाही आहे प्रियांनो. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना सुद्धा सांगणं गरजेचं आहे की माझ्या जीवनामध्ये काय झालं, मी कसा तो अनुभव घेतला. आणि तो अनुभव घेत असताना सामर्थ्याने देवालाच प्रियांनो त्या ठिकाणी पुढं करणं. माझ्याकडून झालं नाही, पण माझ्या देवाने ते केलेलं आहे. नाहीतर आम्ही खरं तर याच्यामध्ये मरून गेलो असतो, आमचा नाश झाला असता, आम्ही संपून गेलो असतो. पण आज आम्ही जिवंत आहोत कारण देवाने आम्हाला त्याचं सामर्थ्याचा अनुभव दिला. तो देव जिवंत आहे.
सो मंडळीमध्ये प्रियांनो आपण म्हणत आहोत की सामर्थ्य देवाचं आणि देवाची दया ह्या गोष्टींचा अनुभव घेतल्यावर तो मनुष्य नीतिमान ठरला जातो आणि मनुष्य नीतिमान ठरल्यामुळं कुटुंब नीतिमान ठरलं जातं. कुटुंब नीतिमान ठरल्यानंतर मंडळी नीतिमान ठरली जाते. मंडळी नीतिमान ठरल्यानंतर समाज नीतिमान ठरला जातो आणि मग समाजाचा प्रभाव इतर लोकांवरती प्रियांनो वेगळ्या रीतीने पडत असतो. त्यांना समजतं अरे हा खरंच काहीतरी वेगळा देव आहे. आज आपल्या समाजावरती प्रियांनो का अशा गोष्टी येत आहेत माहिती आहे का? कारण मंडळीचं प्रियांनो जे रिफ्लेक्शन आहे, सामर्थ्य देवाचं आहे, त्याची देवाची दया आहे, याचा अनुभव घेतलेले लोक नाही दिसत. हे वेगळेच काहीतरी लोक आहेत. देव प्रियांनो आपल्या अवतीभोवती आहे, तो काळजी घेणार आहे. एक शेवटचं प्रियांनो आपण एक शास्त्रभाग वाचूया. यशायाचं पुस्तक 1 अध्याय आणि 10 पासून प्रियांनो 20 वचनापर्यंत कोणी वाचेल? यशायाचं पुस्तक 1 अध्याय 10 पासून 20 पर्यंत. येस, थँक्यू. 20 वचन म्हणत आहे, तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तरवार तुम्हाला खाऊन टाकेल, कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे. सेनाधीश परमेश्वर प्रियांनो आपल्या सगळ्यांना विशेष सहाय्य करो, मार्गदर्शन करो की खरंच आपल्या जीवनामध्ये आपण देवाच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जगत आहोत का आपल्या इच्छेप्रमाणे आपण जगत आहोत. आपण आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. परमेश्वराला जसं त्या काळामधल्या लोकांना प्रियांनो त्यांच्या सर्व कृत्यांबद्दल त्यांना वाटत होतं की हे देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही करत आहोत, पण प्रियांनो अगदी स्पष्ट रीतीने देव त्या ठिकाणी म्हणत आहे 11 वचनापासून की परमेश्वर म्हणतो, तुमचे बहुत यज्ञबली माझ्या काय कामाचे? यज्ञबली कोणी सांगितले होते? देवाने सांगितले होते. पण तो आता म्हणत आहे मग ते काय कामाचे? मेंढरांचे होम, पुष्ट वासराची वपा यांनी माझी अतितृप्ती झालेली आहे. बैल, कोकरे व बोकड यांच्या रक्ताने मला संतोष होत नाही. अरे हे कोणी सांगितलं होतं? लोक म्हणतील देवा तूच तर सांगितलं होतं, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही तर करत आहोत. पुढे म्हटलेलं आहे, तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, ते तुम्हा सांगितले कोणी? निरर्थक अर्पण आणखीन आणू नका. धुपाचा मला वीट आहे. चंद्रदर्शन, शब्दात व मेळे भरवणे मला खपत नाही.
सणाचा मेळा हाही अधर्मच होय. माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण यांचा द्वेष करतो. ज्यांचा मला भार झाला आहे तो सोसून मी थकलो आहे. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्याचे शिका. नीतीच्या मागे लागा. जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा. विधवेचा कैवारी घ्या. 17 वचनामध्ये सुधारणूक जर करायची आहे तर प्रियांनो तो 17 वचनाबद्दल बोलत आहे. काय करायला पाहिजे? लोकांना वाटत आहे आम्ही धार्मिक गोष्टी करतोय म्हणजे आपल्याला देव प्रसन्न होईल. कारण वरती ज्या काही गोष्टी वाचल्या आपण त्या सर्व धार्मिक कृती होत्या. धर्म पाळायचा. धर्म तर प्रियांनो दुसरे पण लोक करतात, पण धर्म पाळल्यानंतर मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर त्यांचं वागणं कसं आहे? अगदी तसंच आपलं सुद्धा वागणं प्रियांनो परमेश्वरासमोर दिसून येतं. आपल्याला ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याकडे प्रियांनो आपण डोळेझाक करतो आणि धार्मिक गोष्टींमध्ये प्रियांनो आपण रमून जातो. मंदिरामध्ये हालेलुया, प्रेज द लॉर्ड, गीत गाणं, बायबल वाचणं, प्रार्थना करणं, संदेश व्यवस्थित ऐकणं, सर्व काही व्यवस्थित आहे प्रियांनो. धार्मिक गोष्टी आहेत. अर्पण देतो, दशमांश देतो, उपकारस्तुती देतो, सर्व काही धार्मिक गोष्टी आहेत. पण ज्या खरंच समाजामध्ये राहून करायला पाहिजे त्या मात्र आपल्याकडून होत नाहीत. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे 16 वचनापासून, आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करण्यास शिका. नीतीच्या मागे लागा आणि जुलम्याला ताळ्यावर आणा. जे जुलूम करतात त्यांना ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा आणि विधवेचा कैवार घ्या. हे होतंय का प्रियांनो आपल्याकडून? प्रॅक्टिकलमधल्या ज्या गोष्टी खरंच दाखवायला पाहिजे समाजामध्ये, मंदिराच्या बाहेर जाऊन, तिथं मात्र आपला समाज स्वस्थ बसलेला आहे. आपला समाज मंदिरामध्ये खूप ॲक्टिव्ह दिसतो प्रियांनो. आपले तरुण म्हणा, आपल्या तरुणी म्हणा, स्त्री पुरुष सगळे या ठिकाणी भाग घेतील, सगळं काही व्यवस्थित करतील, पण याचं रिफ्लेक्शन बाहेर हे दिसून येत नाही प्रियांनो. त्याला रिस्पॉन्स म्हटलेलं आहे प्रियांनो. तो रिस्पॉन्स दिसत नाही प्रियांनो. रिस्पॉन्स दुसराच दिसतोय त्या लोकांना प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण खरंच देवाच्या मार्गामध्ये आहोत का? त्याच्या इच्छेप्रमाणे चालत आहोत का? जर आज प्रभू खरंच आला तर आपल्याला घेऊन जाईल का? तो आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी तो आपल्याला घ्यायला येणार आहे आपण म्हणतो सगळे, पण खरंच आपण जाणार आहोत का? घेतले जाऊ का त्याच्याबरोबर? त्यावेळेला प्रियांनो हा संदेश यशाने जसा सांगितला तसा तर बोलला जाणार नाही प्रियांनो. ज्यांना तो ओळखतो त्यांना बरोबर घेऊन जाईल प्रियांनो. जे त्याप्रमाणे वागतात, ओळखतो त्यांना प्रियांनो तो घेऊन जाईल. बाकी सगळे प्रियांनो, मग भले त्याच्यामध्ये प्रियांनो मंडळीतले कसेही लोक असू द्या, श्रीमंत असू द्या, शिकलेले असू द्या, पंचमंडळ असू द्या, पाळक पाळकीनबाई असू द्या, पाळकाचं कुटुंब असू द्या, जर नाही आहे तसे ते सगळे इथंच राहतील. ओळखणाऱ्या लोकांना तो घेऊन जाणार आहे. सो परमेश्वराची प्रियांनो सामर्थ्याचं आणि दयेचं रिफ्लेक्शन, नीतिमत्व आणि मंडळीमध्ये प्रियांनो देवाच्या कार्याबद्दल दिसणं फार गरजेचं आहे. आमचा देव सामर्थ्यवान आहे, तो दयामय आहे, तर प्रियांनो ते रिफ्लेक्शन आपल्यामधून दिसणं गरजेचं आहे. देवाला कोणी कधी पाहिलं नाही पवित्र शास्त्र सांगतं, पण तुम्ही आणि मी आपण देवाचे प्रतिनिधित्व त्याच्या प्रतिरूपामध्ये घडवलेले, नंतर डागळलेले आणि परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेले आपण लोक आहोत. ही आपली आता प्रतिमा जपणं फार गरजेचं आहे प्रियांनो. परमेश्वर करो तुम्हाला या वचनातून विशेष सहाय्य करू. प्रार्थना करूया आपण. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या या वचनांसाठी तुझे आभार मानत आहोत.
तुझं सामर्थ्य आणि तुझी दया, आज आम्ही दोन्ही गोष्टींकडे प्रभू पाहिलेलं आहे. नव्याने प्रभू तू आमची भेट घेतलेली आहेस आणि खरोखर तू किती आमचा सामर्थ्यवान आणि चांगला देव आहेस याची प्रचिती आम्हा प्रत्येकाला प्रभू आलेली आहे. तू किती दयामय आहेस आणि तू त्याचबरोबर आम्हा प्रत्येकाला शासन देखील कसा करणार आहेस हे देखील प्रभू आम्ही पाहिलेलं आहे. तरी प्रभू आज इथे उपस्थित असलेल्या कोणालाही प्रभू परमेश्वरा तुझ्या या वचनांच्या आशीर्वादांपासून दूर जाऊ देऊ नकोस. प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा आज या क्षणाला हा दिवस मावळण्याआधी प्रभू तू संधी दे की पश्चाताप करून प्रभू परमेश्वर आपल्या वाईट गोष्टींपासून, जगिक मोहपाशापासून, चालीरीती रूढींपासून दूर ठेवून प्रभू तुझ्या इच्छेनुसार वचनानुसार प्रभू चालण्यास जे पवित्र शास्त्र आम्हा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे त्याला समजून घेऊन प्रभू त्याप्रमाणे वागण्यास प्रत्येकाला विशेष मदत कर. ये प्रभू आज ही तुझी मंडळी आहे आणि तुझी मंडळी प्रभू तुझ्या इच्छेनुसार प्रभू तू घडव आणि प्रभू तुझ्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेला प्रभू खरोखर यातले सर्व लोक घेतले जातील असं कार्य प्रभू परमेश्वर तू होऊ दे. ज्यावेळेला प्रभू आम्ही मंदिराच्या बाहेर जातो आम्हा प्रत्येकाचं जीवन इतरांना प्रभू तुझा प्रकाश देणारा आणि तुझ्या सामर्थ्य आणि दयेचा अनुभव देणारा प्रभू लोकांना अनुभव मिळेल असं तू होऊ दे. अशी व्यक्ती प्रत्येकाला तू घडव प्रभू. प्रत्येक लहान थोर स्त्री पुरुष तरुण तरुणी या प्रत्येकाचं जीवन प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. जेथे कुठे आम्ही राहतो, काम करतो, ज्या लोकांमध्ये आमचं उठणं बसणं आहे प्रभू त्या सर्वांना आशीर्वाद मिळतील आणि तुझी ओळख होईल असं कार्य करून घे. धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐकता. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आमच्या ऋणे असून सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो.